नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्व कसे आहात? मला आशा आहे की तुम्ही सर्व काही ठीक असेल. आजचा व्हिडिओ कर्नाटकातील काही 7 सर्वोत्तम पर्यटन स्थळाबद्दल असेल. कर्नाटक हे अन्न, भाषा आणि कपड्यांच्या बाबतीत खूपच वेगळे आहे, परंतु येथील ठिकाणे आणि आकर्षण देखील ते वेगळे करतात. कर्नाटकामध्ये सपाट जमीन, पर्वत, समुद्र, नद्या इत्यादींचे एक अद्वितीय मिश्रण पाहता येईल. आज तुम्ही कर्नाटकामध्ये अशा 7 सर्वोत्तम ठिकाणाबद्दल जाणून घेणार आहोत. तर तुमची सीट बेल्ट बांधा आणि चला कर्नाटकाच्या सहलीला निघूया. आमच्या यादीत मंगळूर हा 7व्या क्रमांकावर आहे. हे शहर कर्नाटकाच्या समुद्रकिनाऱ्यावर वसलेले आहे. गंगेच्या काठावर वसलेले एक अनोखे शहर आहे. येथे येणाऱ्या लोकांना येथे स्वादिष्ट, समृद्ध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे, सुंदर सूर्यास्त पाहणे आणि सूर्यस्नान करणे आवडते. बरेच लोक कादेरी मंजुनाथ मंदिर, कादेरी टेकडी, पवनपुरी, गोजर मंदिर यासारख्या ठिकाणी भेट देतात. काही लोक याला कर्नाटकाचे प्रवेशद्वार देखील मानतात. येथील येणारे लोक कर्नाटकाच्या अवरोधित भागात सहजपणे फिरू शकतात. जोग फॉल्स आमच्या यादीत 6व्या क्रमांकावर आहे. आता ज्यांना हिरवळ, सुंदर दृश्य आणि हिरवळ आवडते त्यांच्यासाठी एक ठिकाण खरोखर आश्चर्यकारक आहे. शांतता शोधणाऱ्या लोकांसाठी हे ठिकाण परिपूर्ण आहे. जोग वॉटरफॉल्स हा भारतातील दुसरा सर्वात उंच धबधबा मानला जातो. जवळच 2 धरणे आहेत, जी स्वतःमध्ये एक मोठे आकर्षण मानले जातात. याशिवाय जवळच असलेले थावरी, कोपालाइन आणि व्याघ्र प्रकल्प असलेले देखील खूप प्रसिद्ध आहे. आमच्या यादीत 5व्या क्रमांकावर कबानी नावाचे ठिकाण आहे. हे ठिकाण कबानी नदीच्या काठावर वसलेले आहे, ज्याचा प्रचार कर्नाटक पर्यटन मंडळाने देखील केला आहे. हे ठिकाण बोट स्वारासाठी एक आवडते ठिकाण मानले जाते. याशिवाय नयनरम्य दृश्य ठिकाण कबानी धरण देखील येथे भेट देण्यासारखे ठिकाण आहेत. कुट्टा नावाचे एक मनोरंजन ठिकाण आहे, जिथे तुम्ही कॉफी आणि मसाल्याचे मोठे मळे पाहू शकतात. आमच्या यादीत 4थ्या क्रमांकावर उत्तर कर्नाटकातील हिंदू आणि जैन मंदिरांचे एक संकुल म्हणजे पटाडा आहे. येथे असे संरक्षित स्मारके आणि जगभर प्रसिद्ध आहेत. युनेस्कोने याला उत्कृष्ट स्थापत्यकला म्हणून मान्यता दिली आहे. या मंदिरामध्ये वेद आणि पुराणांच्या संकल्पनांचे वर्णन केले आहे. यासोबतच रामायण आणि महाभारताशी संबंधित कथा येथे कोरल्या आहेत. आमच्या यादीत 3ऱ्या क्रमांकावर युनेस्कोचे प्रसिद्ध जागतिक वारसा स्थळ आहे, जे बहुतेक हम्पी या नावाने ओळखले जाते. हम्पीमध्ये 500हून अधिक वास्तुशिल्प आहेत, जे विजयनगर साम्राज्याचे सुवर्ण इतिहासाचे पुरावा आहेत. हे एक जिवंत पुरावा मानले जाते. येथील विरूपाक्ष मंदिर आणि महत्त्वपूर्ण मंदिर हे स्थापत्य संगमरवरी मानले जाते. या ठिकाणाची वास्तुकला, प्रचार संग्रहालय आणि नदीकाठची रुंदी देखील सुंदर आणि अद्वितीय आहे. दरवर्षी लाखो भारतीय आणि परदेशी लोक या ठिकाणी भेट देतात. इतिहास आणि कलामध्ये रस असलेल्या लोकांनी येथे एकदा नक्कीच भेट द्यावी. 2ऱ्या क्रमांकावर अतिशय सुंदर चित्राचे स्थान आहे कुर्ग, जे तुम्ही अनेकदा जुन्या वॉलपेपर आणि फोटोमध्ये पाहिले असेल. कुर्गबद्दलचे अनेक कथा आणि किस्से पुस्तकांमध्ये देखील आढळतात. लोक बहुतेकदा ते भारताचे स्कॉटलंड म्हणून ओळखतात, कारण हिरवेगार दऱ्या, टेकड्या, धबधबे, नद्या आणि सुंदर कॉफीचे मळे या ठिकाणी वेगळे बनवतात. येथील धबधबा एक अप्रतिष्ठित ठिकाण बनतात, कारण लोक त्यांच्यामुळेच येथे यायला सर्वात जास्त पसंत करतात. येथे तुम्ही नागरहोल राष्ट्रीय उद्यान जंगल सफारीचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय बायलाकुप्पे हे भारतातील दुसरे सर्वात मोठे तिबेटी मठ आहे आणि येथील तुम्हाला डुबर एलिफंट कॅम्पमध्ये हत्ती देखील दिसू शकतात. 1ल्या क्रमांकावर येतो बेंगलोर. सर्वात जास्त पसंतीचे शहर म्हणजे बेंगळुरू. भारतातील सिलिकॉन व्हॅली आणि तंत्रज्ञानात आघाडीवर मानले जाणारे शहर, जे हे कर्नाटकाची एक राजधानी म्हणून देखील काम करते. येथे तुम्हाला शहर आणि स्थानिक कर्नाटकाचे मिश्रण पाहायला मिळते. मोठ्या गगनचुंबी इमारतींपासून ते रिकाम्या शेतापर्यंत कर्नाटकाच्या मध्यभागी तुम्हाला सर्व प्रकारचे भारतीय चवीचे पदार्थ मिळतील. हे ठिकाण वेगवेगळ्या संस्कृती आणि देशातील लोकांनी एकत्र बांधले आहे, कारण अनेक परदेशी आणि भारताचे विविध कानाकोपऱ्यातील लोक शहरात राहतात. तुम्हाला हे शहर कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून कळवा. जे तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा आणि जर तुम्हाला असे आणखी व्हिडिओ हवे असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.